छत्रपती संभाजीनगरकर नमस्कार. मी केशव या खाम नदीत परत राहायला आलोय. खूप वर्षापूर्वी माझ्यासारखेच माझेच पूर्वज सुंदर अशी कमळाची फुलं, घनदाट झाडं या नदीच्या आसपास होती. स्वच्छ वाहणारं पाणी आणि त्याच्या आसपास असणारी वनराई. इथं आम्ही आनंदात राहायचो. पण मग सगळं बदललं. स्वच्छ दिसणारं नदीचं पाणी काळं होऊ लागलं. माशांच्या जागी कचरा आला. झाडांची जागा बांधकामांनी घेतली. दूषित पाणी आणि कचऱ्यामुळे आमच्या सारख्या प्राण्यांचा जीव गुदमरला आणि इथून सगळं नाहीस झालं. पण वेळ पुन्हा बदलू लागली. ती तुम्हीच बदलली. प्रशासनाच्या सोबत तुम्ही उभे राहिले, आमच्यासाठी कामाला लागले आणि खाम नदीला पुन्हा जिवंत करायला सुरुवात केली. नदीचा नाला झाला, खाम नदी गायब झाली. असं वाटत असताना मनपा प्रशासन, छावणी प्रशासन, असदुल्ला खान सर, त्यांची सर्व टीम, वेरॉक, इकोसत्व आणि स्वयंसेवी संस्था सफाईसाठी पुढे आल्या. अशक्य वाटणारं काम शक्य करून दाखवलं. नदीतला कचरा साफ झाला, पाणी स्वच्छ करण्यात आलं. आता हे पहा, माझ्या समोर पुन्हा कमळं फुललीत. हे लोटस गार्डन. समोर विविध प्रकारची झाडे आहेत. मी आणि माझ्यासारखे बरेच जीव पुन्हा या नदीच्या आसऱ्याला आलोय. दूषित झालेलं पाणी पुन्हा स्वच्छ वाहतंय. हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. ही नदी अशीच स्वच्छ ठेवा. जसं तुम्ही स्वतःचं घर स्वच्छ ठेवता, तसंच माझं घरही असंच स्वच्छ ठेवा. माझं घर मला पुन्हा दिल्याबद्दल तुम्हा सर्वांना खूप खूप थँक्यू.